जनार्दन स्वामी हे या ठिकाणी त्यांचा शके 1426 फाल्गुन मध्य 6 म्हणजे जी नाथ महाराजांची षष्टी आहे, ज्या दिवशी नाथ महाराजांनी देह ठेवला त्याच तिथीला जनार्दन स्वामींनी देह ठेवला, त्याच तिथीला गुरुदेव दत्तात्रेयांचं जनार्दन स्वामींना दर्शन, त्याच तिथीला नाथ महाराजांना जनार्दन स्वामींचा अनुग्रह. आता असा योगायोग म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? हे ठरवूनच याच्याकरता ते प्रमाण घेतलं आपण. आलो याची कारण अशी ठरवूनच आलो आम्ही. काय ठरवून आलो? कशा करता आलो? उजळाव. पुन्हा डबल होते नाही का? उजळावया आलो वाटा खरा तुम्ही स्वरात म्हणता का नाही हे पाहायला आलो. तुम्ही तालात म्हणता का नाही हे पाहायला आलो. नाही काय बात तर साहेब, तुम्ही जरा असं म्हणल्यावर आमचं कसं होईल? नाही, काहीतरी वेगळे. उजळावया आलो वाटा खरा. ठीक आहे, हे माध्यम आहे आपल्याला आनंद भक्तीचा आनंद लुटण्याचं हे माध्यम आहे. आणि जर यालाच भक्ती समजायला लागलो तर मग मात्र गडबड आहे. म्हणून महाराजांना म्हणावं लागलं, काय गातो हे कळेना, राग आळवितो नाना, वरती करून या तोंड हका फोडितो प्रचंड, शंख करशी ज्याच्या नावे त्याचे नावची नाही ठावे. मग त्या ठिकाणी हे पूर्वकर्मानुबंधाने यवनांच्या सेवेमध्ये पडले. कशामुळं? मुसलमानांच्या एक अधिकारी आहे परमार्थ मार्गामधला, पण कर्म किती बलवत्तर आहे पहा. गोकुळामध्ये त्या वेळेला भगवंताच्या जे काही भक्ती करणाऱ्या गोपिका होत्या त्याच्यामध्ये 3 प्रकार सांगितले. कोणी सासू होत्या, कोणी सुना होत्या आणि कोणी लेकी होत्या. कोणी एकी, कोणी लेकी, कोणी सुना, कोणी एकी संतता. म्हणजे या तिन्हींचाही अधिकार स्वतंत्र आहे. जी लेक त्या ठिकाणी लेक आहे ना, त्या लेकीला जोपर्यंत त्या ठिकाणी माहेरी आलेली लेक आहे तिला सगळा अधिकार असतो माहेरी. तिनं तूप जरी सांडवलं तरी आई म्हणते सांडते बाई सांडते. सांडत असतं ते, सांडू दे, सांडलं तर ते सांडत असतं. आणि सुननी पाणी सांडवलं का ग, तुला दिसत नाही का, डोळे फुटले का? म्हणजे एवढा फरक आहे. लेक ही अर्धी स्वतंत्र आहे, अर्धी परतंत्र आहे. माहेरी आली स्वतंत्र आहे, गाऊन असली तरी, म्हणजे गाऊन मध्ये असली तरी. पण सासरी गाऊन मध्ये चालेल का? सासरी गाऊन चालणार नाही. गाऊन म्हणजे समजलं ना, सासरी नाही चालणार ते. म्हणजे या अर्धी स्वतंत्र आहे आणि अर्धी परतंत्र आहे. कोण? लेक. आणि सून पूर्ण परतंत्र आहे. तिला स्वतःच्या मताने काही करता येणार नाही. ती जर म्हणली कीर्तनाला जाऊ, कथेला जाऊ, घरातलं काम काय तुझा बाप करणार का सासू म्हणून? म्हणजे ती स्वतंत्र नाही. आणि सासू ये ना, सासू निघाली, मनाला वाटत तेव्हा निघाली, सप्त्याला निघाली, कुठं वारीला निघाली, निघाली कुठे, तिला काय प्रतिबंध नाही, तिला विचारणारच कोणी नाही. असे 3 प्रकारचे अधिकारी आपल्यामध्ये वारकऱ्यामध्ये साधकांमध्ये पडतात. हे तुमच्या कर्माचंच फळ आहे, तुमच्या माझ्या कर्माचंच फळ आहे. हे चित्त सांगितलंय. एवढा मोठा महात्मा आहे, पण यवनांच्या राजसेवेमध्ये राबतोय. हे मागील जन्माचं कर्माचं फळ आहे. कुठे जन्माला जायचं, किती त्या ठिकाणी काय प्राप्ती व्हायची, हे सगळं प्रारब्ध कर्माचं फळ आहे. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो अन्न मान धन
कशामुळे मेळ बसना काय काय ना काय 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 होत नाही, त्यांची काही चूक नाही, ते स्वराकडे आमचं लक्ष पाहिजे ना. आणि माझं माझं तर असं पूर्वकर्म ऋणानुबंधानं यवनांच्या सेवेमध्ये पडले. ते वाढत वाढत देवगड उर्फ दौलताबाद इथले मुख्य अधिकारी आणि यवन पातशाहचे विश्वासू मुत्सद्दी सरदार झाले. ते मोठे शूरवीर होते, करारी स्वभावाचे होते. टापटीप त्यांना खूप आवडायची, तेजस्वी पुरुष होते. आपल्या कामामध्ये वाकबरा असल्यामुळं बादशाहीमध्ये त्यांचं वजन होतं. पण त्यांची कीर्ती मुख्यतः सत्पुरुष या नात्यानेच विशेष पसरत गेलेली होती. आणि त्या तशा काळामध्ये सुद्धा त्यांच्या स्वधर्मनिष्ठेची दुदुंबी चौकडे सारखी दुमदुमून राहिली होती. स्वामीनिष्ठा महत्वाची बरं. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती पितृवचन दत्तात्रयांच्या उपासनेमध्ये प्रत्यक्ष सगुण साक्षात्कार ज्यांना गुरुदेव दत्तात्रयांचा असे जनार्दन पंत. त्यांचा अनुग्रह घेण्याकरता नाथ महाराज गेले. नाथ महाराज तिथे गेल्यानंतर जनार्दन स्वामी म्हणतात, ये नाथा, नाव घेऊन बोलवलं, ये नाथा तुझीच वाट पाहत होतो. त्याला म्हणतात सद्गुरू. प्रेरणा देणारे शब्द त्यांच्याकडे असतात. तसे नसले एखादं व्यक्तिमत्व तरी, जीव तसा जरी नसला तरी त्यांच्या शब्दातून प्रेरणा घेईल यांचं शब्द सामर्थ्य त्यांच्यामध्ये असतं. रामकृष्ण परमहंसांच्या समोर ज्या वेळेला नरेंद्र आला, विवेकानंद आले, त्यावेळेला ते काय बोलले म्हणजे रामकृष्ण परमहंस म्हणतात, नरेंद्र, अरे त्या दिवशी मी सहज असा पौर्णिमेच्या सातीपूर चांदण्यामध्ये अंगणात बसलो. आकाशातून एक तारा निखळला. माझ्या पुढे येऊन तो तेजस्वी तारा पडला आणि त्या ठिकाणी मला तुझं दर्शन झालं. आज माझ्या समोर तू उभा आहेस ना, हे मी त्याच दिवशी तुला पाहिलं. हे शब्द नरेंद्रला किती प्रेरणा देऊन गेले असतील बरं. त्यामुळं नरेंद्रचा विवेकानंद झाला. कशामुळं? ती प्रेरणादायी शब्द होते. तसं इथं प्रेरणादायी शब्दांमुळं नाथ महाराजांनी जाऊन त्या ठिकाणी नाथाई असं म्हणल्याबरोबर लोटांगणच घातलं. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, किंवा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. लोटांगण घातलं. नाथ महाराजांचा त्यांनी अंगीकार केला. अंगीकार तुका म्हणे. अंगीकार केला, सेवेची संधी दिली. आणि सेवा करत असताना नाथ महाराज त्यांचं त्या ठिकाणी ते गडकरी होते. कोण? जनार्दन स्वामी. किल्लेदार होते देवगडचे. आणि त्या ठिकाणी त्यांचं हिसाब किताबाचं काम नाथ महाराजांकडे सोपवलं त्यांनी. एवढा तंतोतंत हिसाब किताब पाहिजे. एक वेळेला केवळ एक पैची चूक झाली. नाथ महाराज पहाटेपर्यंत जागे होते आणि हिसाब तपासत होते. खिडकीतून जनार्दन पंतांनी पाहिलं, अरे एका बाळ अजून झोपला नाहीस? नाही म्हणले, एक पैची चूक सापडत नाही. कलियुगातल्या माणसांना तर आता हा विचारच पडल, एक पै करता एवढं काय? इथं आम्ही 1 करोडचं कमी जास्त झालं तरी काही वाटत नाही आम्हाला. आमची चांबडीच केंड्याच्या कातडीसारखी दिली. 1 करोड आम्हाला काही वाटत नाही. 1 करोड. आणि ते 1 पैच्या चुकी करता मग कोणाच्याही पदरात गुरुभक्ती, कोणाच्याही पदरात दत्तात्रयांचं दर्शन नाही. एवढं तंतोतंत जीवनामध्ये आचरण करणारे जे कोणी असतील त्यांच्या जीवनामध्ये दत्तात्रयांचा साक्षात्कार होत असतो. देवाची, भगवंताची भेट त्यांच्या जीवनामध्ये होत असते.
परंतु ही एक पैची चूक म्हणजे जमा खर्चातली चूक नाही, ही आम्हाला कोणी उलगडून सांगत नाही. आमचा बी परमार्थ चाललाय, पण एक पैची चूक झालेली आम्हाला कोणी समजून देत नाही. बरं, हे काही जमा खर्चाचा हिसाबाचा विषय नाही आणि जमा खर्चाचा नाही असं बी नाही, पण हा जमा खर्च व्यावहारिक नाही, हा पारमार्थिक जमा खर्च आहे. आम्ही सगळ्या पद्धतीने परमार्थ करतोय, वारी करतोय, काकडा करतोय, हरिपाठ करतोय, उरलं सुरलं पारायण करतोय, नाहीतरी कीर्तन बी करतोय, प्रवचन बी करतोय, संगीत कथा बी करतोय. पण आमची एक पैची चूक झाली, ती कोणी समजून सांगणारा जनार्दन स्वामी आम्हाला भेटत नाही. जीच एक पैची चूक मी तुम्हाला सांगतो कोणती आहे ती. तुम्ही हा अख्खा परमार्थ करताय, पण देह तादात्म्य सोडायला तयार नाही. केवळ ही एक पैची चूक झालेली आहे. म्हणून मदालसेमध्ये सांगितलं, देहभावी व्यापलासी तुझ शिकवील कवन. देहभावाने व्याप्त झालेल्या जीवाला संत महात्मे सुद्धा शिकवू शकत नाही. म्हणून मी देह नसून मी आत्मरूप आहे, या वृत्तीवर जाण्याकरता अनुग्रह असतो. आणि तो अनुग्रह एकदा प्राप्त झाला रे झाला की देह तादात्म्य सुटत असतं. आणि एक पैची चूक कळल्यानंतर तो टाळी वाजवत असतो. ती टाळी म्हणजे नाचे टाळी पिटी, प्रेमे अंग धरणी लोटी, माझे सखे ते सज्जन, भोळे भाविक हरिजन. व्यावहारिक जमा खर्च नाही आणि एक पैची चूक हा व्यवहाराचा विषयच नाही. अख्खा परमार्थ जो आहे ती एक पैची चूक ही आहे, देह तादात्म्य. मी देह आहे का मी आत्मा आहे? मी गाडी आहे का मी ड्रायव्हर आहे? पिलेला असला तरी बी तो ड्रायव्हर म्हणत नाही मी गाडी आहे. पिले टाकून असला तरी त्याच्या पक्क डोक्यामध्ये मी कोण आहे? ड्रायव्हर आहे. आणि परमार्थ करणारे माणसं सुद्धा मी गाडी आहे असं म्हणून राहिले, म्हणजे मी देह आहे असं म्हणून राहिले. कसं काय आनंद मिळायचा? तुकोबारा याकरता पांडुरंगाकडे मागणं मागताना काय म्हणतात? देवा ताईचा करी उपकार, देवा ताईचा करी उपकार, ठीक आहे. त्याला अंतरात घेतला नाही ना, तुम्ही अंतरा घ्यायला पाहिजे होता. ऐका, अंतरा जर घेतला असताना तरीच हा जीव, म्हणजे मग आपल्याला डबल मध्ये मग काय माहितीये का, टेक्निक आहे पण ईश्वरी देणगी नाही. आणि ईश्वरी देणगी आहे त्याला टेक्निक नाही. आता काय म्हणू विठ्ठल, काय हरकत नाही,
तर देवा ताईचा करी उपकार देहाचा विसर पाडी मग देवाच्या भेटीच्या आड येणारी कोणती गोष्ट जर असेल, इतर कोणतं पाप पुण्य देवाच्या भेटीच्या आड येत नाही. मुख्य पाप नीट समजून घ्या बरं. संतांच्या म्हणण्याप्रमाणे कदाचित पायाखाली मुंगीही मरणार नाही असं तुमचं जीवन गेलेलं असेल. कदाचित पायाखाली मुंगीही मरणार नाही असं तुमचं जीवन गेलेलं असेल, तरी शेवटच्या वेळेला विष्णुदूत याच्या ऐवजी यमदूत आले तर आश्चर्य मानू नका. काय म्हणतोय मी? कारण एक विशेषत्वानं पाप तुम्ही केले त्याची आपल्याला तुम्हाला जाणीव नसेल. आणि ते पाप कोणतं आहे तर माऊली ज्ञानोबराय त्यांच्या गाथीमध्ये एक प्रमाण सांगतात, मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या येऊन पाठी थापटती. एक वेळ जरी मी देह आहे असं चित्तात आलं तर कोट्यावधी पातक केल्याचं पाप लागतं. मी देह आणि आपण पण देहाला तर कवटाळून बसलोय. देह आणि देहाच्या संबंधाने असणारे सगळे माझे. मग किती पाप होता संपदोपदी पहा. आणि हे जाण्याकरता उपाय आता कोट्यावधी पातक जर आपल्याला लागत असतील, मग हे जाण्याकरता उपाय बी चालले पाहिजे. काय अवघड नाही. रीतीनं जर गेलं, वर्म जर सापडलं तर एवढं सगळं पाप एका क्षणात जाईल. एका क्षणात जाईल. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते. 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 आकाय मैदावरून आता सांगणे. आकाय मैदावरून आता सांगणे कीर्ती. आकाय मैदावरून आता सांगणे. आकाय मैदावरून आता सांगणे कीर्ती. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते. 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 पांडुरंगाचं दर्शन झालं रे झालं. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. मागील परिहार पुढे नाहीशीन झालिया दर्शन एक वेळा. तेव्हा मी देह म्हणता कोटी ब्रह्म हत्या येऊनी पाठी थापटती. तुकोबाराय सांगतात, मी देह जव हे सरे उरला उरे विठ्ठल. मी देह नाही हे ज्या वेळेला आपल्या वृत्तीमधून जाईल तर खाली काय उरलेलं असेल? केवळ एवढीच एक पैची चूक आमची झालेली आहे. बाकी सगळं बरोबर आहे. कसा देव भेटायचा? एक पैची चूक म्हणजे काय? मी देह आहे का मी आत्मा आहे असा आत्मानात्म विवेक जोपर्यंत वृत्तीमध्ये तयार होत नाही तोपर्यंत उपयोग नाही. आणि त्याकरता संतांना श्रीगुरूंना शरण जायचं असतं. सद्गुरु वाचोनी सापडे न सोय. 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 सद्गुरु वाचोनी सापडे न सोय.
आता हे 2 माणसांना माईक दिला असता, पण हे काय म्हणले मला माहिती का, म्हणले आमच्या स्वरातला माईक नाही त्यांच्याकडं. बरोबर ना, ते बी हे बी म्हणले आमच्या स्वरातला माईक त्यांच्याकडे नाही. चला पुढं, समजने वाले को इशारा काफी है. तर नाथ महाराज जे आहेत यांना गुरुदेव दत्तात्रेयांचं दर्शन घडावं म्हणून जनार्दन स्वामींनी सांगितलं, नाथा तुला आता सगुण साक्षात्कार गुरुदेव दत्तात्रेयांचं प्रत्यक्ष दर्शन उद्या घडवून देतो. देवगडच्या त्या किल्ल्यावरच, दौलताबादच्या किल्ल्यावरच एकांतामध्ये त्या ठिकाणी घेऊन गेले. पण त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा संशय विकल्प अंतःकरणात येऊ द्यायचा नाही. मी जी क्रिया करेन ती सगळी क्रिया तू करायची. गुरुदेव दत्तात्रय मलंग वेशामध्ये आले. मलंग वेशात आल्यानंतर कळकटलेल्या मळकटलेल्या अशा प्रकारचं शरीर आणि अंगावरची कपडे, महिनाभर धुतली नसतील, महिनाभर आंघोळ केली नसेल असं, 4 कुत्री बरोबर. एवढ्यावरून तर कळावं का नाही 4च कशी 5च का नाही आली, 2च का नाही आली. काही गणित जर जुळवलं असतं एकनाथ महाराजांनी, परंतु तेही आवरण टाकण्याचं काम दत्तात्रेयच करत असतात. आवरण काढायचं काम त्यांचं आणि आवरण टाकायचं काम त्यांचं. 36 वर्ष शिवानाथ महाराजांकडे करूनही ते देवाचं तपास लागला नाही, म्हणजे आवरण देवानेच टाकलं होतं आणि काढायचं काम कोण करतं, तेच करत असतात. त्यांनीच ते आवरण टाकल्यामुळे त्यांच्या काही ती गोष्ट लक्षात आली नाही. जनार्दन स्वामींनी आणि त्यांच्या अध्यात्माच्या गोष्टी चालू झाल्या, संवाद चालू झाले. नाथ महाराज ऐकतात. दुपारची वेळ झाली, 12 वाजले आणि त्यावेळेला आता जेवणाची वेळ झाल्यानंतर मग त्या ठिकाणी दत्तात्रेय स्वामींनी काय केलं, त्या ठिकाणी स्वतःच्या हाताने त्या 4 कुत्रींचं दूध काढलं. झोळीमध्ये ज्या काही शिलेपाके तुकडे माधुकरी म्हणून भिक्षा म्हणून मागून आणलेली होती आणि ते त्या ठिकाणी त्यांच्याजवळच जो कमंडल होता त्याच्यामध्ये ते शिळे तुकडे सगळे असे बारीक केले आणि त्याच्यामध्ये त्या कुत्रींचं दूध, त्या कुत्र्यांचं दूध त्याच्यामध्ये टाकलं. जनार्दन स्वामींना म्हटले घ्या प्रसाद. पोटभर खाल्ला. कोणी? जनार्दन स्वामींनी. स्वतः गुरुदेव दत्तात्रय बी खातात आणि आपले गुरुजी खातात, मग शिष्याला खायला काय हरकत आहे. परंतु खिन्नसच आली, केळसच आले. हे काय म्हणे, हा कोण बाबा आणलाय? आणि त्याने ती कुत्री दुहिली आणि त्या कुत्रीचं दूध त्या भाकरीच्या याच्यात टाकलंय, खाते. खा म्हणे. तुम्ही नाथा घेतो का थोडा प्रसाद? बाबा तुम्हीच का म्हणले, अजून घ्या, मला नको. आणि नंतर म्हणले जा एवढं भांड धुवून आण, कमंडल धुवून आण, पलीकडे पाणी आहे तिथून. आता समोर खाल्ला असता तर काय लाज वाटली असती का? पण तिथे काय लाज आडेल का काय आड आलं काय माहिती, जिथे नाही खाल्लं. मग आता नानानं खाईन पुरी पडल्या पडल्या कांदा चोरी, आपली जुंदरी म्हणली आहे की नाही, जुंदरी भाषा आहे आपली. नानानं खाईन पुरी पडल्या पडल्या कांदा चोरी. मग त्या ठिकाणी बाजूला गेल्यानंतर थोडं त्या कमंडलूचं असं पुसून, अरे बापरे काय चव लागली त्यांना. तेवढं खाल्ल्याबरोबर ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहाते सांभाळी, अशी स्थिती विधेय अवस्था प्राप्त झाली. भान विसरून गेले देहाचे. मग पुन्हा माग आले. तोपर्यंत तर दत्तात्रय स्वामी अदृश्य झालेले होते. मग आता तुला साधना करावी लागेल त्यांच्या प्राप्तीकरता. का? वास्तविक ते लगेच प्रकट होऊ शकते. दत्त याचा अर्थ आत्मस्वरूपाशी एकरूप झालेला प्रत्येक महात्मा दत्त आहे. दत्त माझी माता, दत्त माझा पिता, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, दत्त माझी माता, दत्त माझा पिता. बहीण बंधू चुलता दत्त माता, बहीण बंधू चुलता दत्त माता, दत्त माझे गुरु, दत्त माझे मारू, दत्त माझे गुरु, दत्त माझे मारू. बहीण बंधू चुलता
वेळचा प्रसंग आहे. जनार्दन स्वामी ध्यानस्थ बसले, समाधी लागलेली आहे आणि किल्ल्यावरती हल्ला झाला शत्रूचा. एकनाथ महाराजांनी स्वतः जनार्दन स्वामींचा घोडा घेतला, हत्यार घेतलं, भाला, बाण, बर्ची, तलवार आणि शत्रूशी भिडले. सैन्याचं नेतृत्व केलं, कॅप्टनशिप केली आणि शत्रू पक्षाला फिरवून लावलं. अशा प्रकारची गुरुनिष्ठा आपल्या जीवनामध्ये असायला पाहिजे. जनार्दन स्वामी न्यायाधीशाचं काम करत असताना पान खायची सवय आहे त्यांना, आणि ते पान खात असताना एकनाथ महाराजांनी तुकदाणी धरून, ती पिकदाणी धरून समोर उभं राहावं आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी थुकावं. पिकदाणी अर्थात तुकदाणी पूर्ण भरून गेली. टाकायला बाहेर गेल्यानंतर जर गुरुला थुकायचं ठरलं तर काय करावं? नाथ महाराजांनी जागेवर उभ्या राहिल्या, ती थुकदाणी पिकदाणी ती सगळी पिळून घेतली. आम्ही निघालो देव शोधायला आणि देव पाहायला. आणि एवढ्या प्रकारची निष्ठा आहे आमची की पिकदाणी थुकदाणी सगळी पिळून घेतली, केळस सुद्धा केली नाही. काय त्या उष्ट्यामधली पावर. त्यामुळे नाथ महाराजांच्या ठिकाणी गेय शक्ती निर्माण झाली, काव्य शक्ती निर्माण झाली. भावाचे अवतरण अवतरली की कोण हातात चढे संपूर्ण तत्वभेद. पण आता काही कोणी नाथ जनार्दन स्वामी राहिलेले नाही, त्यामुळे कोणी उष्ट खायचा प्रयत्न करू नका. आणि उष्ट कोणतं खायचंच असेल तर उष्ट कोणतं खावं? संतांची उच्चिष्ट बोलतो उत्तरे. ही अभंगवाणी म्हणजे संतांचं उष्ट आहे, ते सेवन करा. उगीच परतीमध्ये काला करून गुरुनी अर्धा खायचा आणि शिष्यांनी बाकीचा खायचा. आता तसं राहिलेलं नाही. तेव्हा होतं, आता नाही राहिले. त्या पद्धतीचे गुरु नाही राहिलेले. असो, आताचे गुरु शिष्याबद्दल सांगू का? आताचे गुरु शिष्य कसे आहेत ते. गुरुजी एकदा एका शिष्याच्या घरी गेले. गुरुजी जवळ असा बरदारी शेला होता, लय भारी शेला होता, 1 लाख रुपये किमतीचा शेला होता. आपलं गुरुजी जवळ एक अरबी पठाणी घोडा होता. आणि शिष्याच्या घरी गेल्यानंतर तिथे हा शेला 1 लाख रुपयाचा शेला जेव्हा त्याने खुंटीवर पाहिला तेव्हा गुरुच्या आला अंगामध्ये. आता अंगात आणून काम मागितलं ना तर देवाने मागितलं असं ठरतं ना, माणसाने मागितलं असं नाही. मग नाही म्हणता येत नाही. गुरुच्या अंगामध्ये आलं शेला 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 शेला. शिष्य काही कमी नव्हता, त्याच गुरुचा चेला. तो त्याच्या अंगात आलं घोडा घोडा घोडा. गुरु म्हणला व्यवहार काय जमायासारखा नाही. तो म्हणतो ज्याचं त्याला. वारे गुरु, या गुरूंचेले यांचा 16 टन बाजार भरला. त्यामुळे आमच्या तुकोबारायांनी हे गुरुबाजी सगळी पार कट करून टाकली. काय म्हणले ते? मेघवृष्टीने करावा उपदेशन न करावा शिष्य जगा माझी. हा, अजिबात नाही. गुरु शिष्य पण हे तो आधम लक्षण. याचा अर्थ परंपरा गुरु शिष्य परंपरा मोडीत काढली असा अर्थ नाही बरं का. गुरु बाजीवर ताशेरे ओढले, पण ते जर बंद केलं तर ज्ञानप्राप्तीचा मार्ग मोडून जाईल. असं नाही केलं की त्या जी काही परंपरा गुरु परंपरा जी आहे ती त्या ठिकाणी मोडीत नाही काढली, ती बंद करा असं त्यांना नाही म्हणायचं. सुळसुळाट जो झालेला होता तो सुळसुळाट बंद व्हावा अशा पद्धतीचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. म्हणून या ठिकाणी नाथ महाराजांची गुरुनिष्ठा आणि त्या गुरुनिष्ठेचं फळ त्यांना प्राप्त झालं. निर्गुण सगुण दोन्ही साक्षात्कार त्या ठिकाणी त्यांना प्राप्त झाले. त्यानंतर नाथ महाराज जनार्दन स्वामींनी त्यांना ऑर्डर दिली, सांगितलं की बाबा आता तू लोकसंग्रह कर. लोकसंग्रह म्हणजे तीर्थयात्रेला जाणं. तीर्थयात्रेला कशा करता जायचंय? त्या दृष्टिकोनातून सर्व हे जनमानस आपल्याला भेटतात, त्यांच्यावर कृपा करण्याकरता जायचंय. साधू संत तीर्थयात्रेला जे जातात, तीर्थयात्रेमध्ये काय आहे? तुम्ही पण जा. साधू संत जातात म्हणून तुम्ही पण जा. पण साधू संतांचा उद्देश आणि आपला उद्देश याच्यामध्ये फरक पडतो. साधू संत म्हणतात तीर्थयात्रेला जा. तुम्ही जर जात असाल, आम्ही बी तीर्थयात्रेला जातो, तर संत म्हणतात काय जाऊन करता तिथे तुम्ही? काय आहे तीर्थामध्ये? तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, देव रोकडा सज्जनी, देव रोकडा सज्जनी. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी.
दगडा पाणी देव रोकडा सज्जनी. तीर्थामध्ये काय दगडन पाणी सोडून काय? देव देव करिता शिनले माझे मन, पाणी आणि पाषाण जेथे तेथे, पाणी आणि पाषाण जेथे तेथे. तीर्थ करावी तर अशी संतांनी जशी केली तीर्थ तशी करावी. कबीर महाराज म्हणतात हमारा तीर्थ कौन करे, मन में गंगा मन में जमुना, मन में दूनी जले, हमारा तीर्थ कौन करे. मानस पूजा, मानसिक तीर्थ. तुम्हाला सांगतो, आपण ज्या वेळेला आचमन करत असतो, आचमन का करायचं? इथे पाणी घ्यायचं. पाणी किती घ्यायचं? पळीभर घ्यायचं, पण कालवानेच्या पळी भरून नाही घ्यायचं, पूजेची पळी भरून घ्यायचं. कारण शास्त्र असं सांगतं, जर त्या ठिकाणी एक उडीद किंवा मसूर भिजेल एवढंच पाणी जर आचमना करता घ्यायचं, त्यापेक्षा जास्त घेतलं तर सुरापानाचं पातक लागतं, म्हणजे दारू पेल्याचं. आणि मग यमदूतांना तेव्हा तुम्ही सांगाल का माझ्या गळ्यात माळ होती, मी कधी दारू पेलो नाही, पण ते म्हणले तुमचं आचमन करण्याचं चुकलं म्हणून पाप केल्याचं पातक लागलं. हे असे छोटे छोटे बारकावे परमार्थ करताना हे समजून घ्यायला पाहिजे. आणि आचमन करताना इथे या ठिकाणी आत्मतीर्थ आहे इथे, म्हणून आचमन करायचं. 108 तीर्थ इथे तुमच्या जवळ, जगातनं काय इकडे तिकडे नाही बघायचं, तुमच्यात आहे. पिंडी दे असते ती ब्रह्मांडी पसारा, आणि हरवीन सारा जेवढं ब्रह्मांडात आहे तेवढं तुमच्या पिंडात आहे. म्हणून तिकडे शोधायला नाही गेले ते, इथं बसून त्यांनी ती तिकडची सगळे तीर्थ बसल्या ठिकाणी केली. म्हणून या ठिकाणी एक श्लोक आहे, कराग्रे वसती लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. मग इथे हे त्याही पेक्षा मौली ज्ञानवराय म्हणतात, अष्टोत्तर तीर्थे दयाच्या चरणी, तो तुझ्या हृदय भुवनी आत्माराम. 108 तीर्थ ज्याच्या चरणाजवळ आहे तो आत्माराम तुझ्या हृदयामध्ये आहे. जर तू त्याला ज्ञानदेव म्हणे पिंडी शोध करा, पिंडी शोध करावा आणि ब्रह्मांडी भावा ब्रह्मठसा, ब्रह्मांडी पावा ब्रह्मठसा. म्हणजे या ठिकाणी जेव म्हणून 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीचं सांगितलं की ध्यानधारणा करणारा योगी त्या ठिकाणी त्यात असं सामर्थ्य तयार होतं, मुंगीचा आलोच ऐके आणि समुद्रा पलीकडील देखे. समुद्राच्या पलीकडचं त्याला त्रिभुवनातलं दिसू लागतं बसल्या बसल्या. आणि मुंगीचा आलोच ऐके म्हणजे कबीर महाराजांचा एक दोहा आहे. एक बांग का पुकारणाऱ्या मुल्लाला ते बोलतात, मुल्ला बन कर बांग पुकारे. एवढ्या मोठ्याने ओरडतो अल्लाच्या नावानं, ओ क्या अल्लाह बहिरा है, अरे चिमटी के पाव में घुंगरू बसता है, ओ भी अल्लाह सुनता है. मुंगी केवढी, तिच्या पायातलं घुंगरू केवढं, त्याचा आवाज केवढा, ना ऐकणारा अल्लाह केवढा व्यापक, कसा बाया किती सूक्ष्म असेल पहा. म्हणून मुंगीचा आलोचा उकेन समुद्रा पहिलीकडील देखील अशा वेगवेगळ्या सिद्धी त्याला प्राप्त होतात त्या योग्याला, असं 6व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. ब्रह्मांडात जेवढे तेवढं पिंडामध्ये आहे. पण तुका म्हणे किल्ल्या, आणि त्या आता संता हाती दिल्या. त्या किल्ल्या संतांकडून आपल्याला प्राप्त झाल्या. मग ध्यान धारणेच्या माध्यमामधून आपल्याला त्या गोष्टींचं ज्ञान होत असतं. अशा पद्धतीनं तुळशी माळ सुद्धा आपल्या छातीवर असल्यानंतर, गळ्यामध्ये असल्यानंतर आपण ज्या वेळेला स्नान करतो त्यावेळेला 108 तीर्थांचं स्नान केल्याचं पुण्य तुम्हाला मिळतंय. एवढं तुळशी महात्म्य आहे. म्हणून तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा असो. मग अशा प्रकारचे नाथ महाराज की त्या ठिकाणी ते तीर्थयात्रा का, त्याच्या अगोदर शुलभंजन पर्वतावर त्यांनी तपश्चर्या केलेली आहे. दौलताबाद पासून दूर नाही, जवळच तो शुलभंजन पर्वत आहे. पहिलं चिंतन शिबिर आम्ही शुलभंजन पर्वतावर केलं. आता 12 वर्ष झाली. 12वं चिंतन शिबिर तिथेच करायचं होतं, पण आळंदीच्या मंडळींनी मागून घेतलं आनंद आश्रमामध्ये करा.
25 एप्रिल ते 2 मे असा तो चिंतन शिबिराचा काळ आहे. सर्वांनी त्याचा लाभ घ्या. कोणीही या रे या रे लहान थोर या ती बलते नारे नर. साहेब तुम्हाला सगळ्यांनाही आमची विनंती आहे, तुम्ही या त्या ठिकाणी 7 दिवस सगळी व्यवस्था तुमची होईल. सर्व काही घरी जसं नाश्ता टायमिंग मध्ये घरी टायमात मिळायचं नाही, पण तिथं टायमात मिळत. 2 टायमाचं जेवण, चहा पाणी सगळी व्यवस्था होईल. राहण्याची व्यवस्था काही नाही, फक्त जाण्या येण्याचं तुम्हाला काय खर्च लागेल तेच. 1 तास नामस्मरण, अमृतनावावरती 2-2 असं 4 तासाचं पहिल्या सत्रामध्ये चिंतन. उत्कृष्ट असे महाराष्ट्रातले वक्ते आहेत, महात्मे आहे. दुपारच्या सत्रामध्ये चांगदेव 65वरची 2 तास प्रवचन, हरिपाठ, त्याच्यानंतर कीर्तन, असा हा कार्यक्रम आहे. 25 एप्रिल ते 2 मे. सर्वांनी याची नोंद घ्या, लक्षामध्ये घ्या. मग आपला विषय चालला होता तीर्थयात्रेला सर्वसामान्य लोकांनी सुद्धा जावं. त्याचं कारण काय, तर तीर्थात काय, परंतु तीर्थाच्या ठिकाणी संत महात्मे राहत असतात. कोण राहत असतं, संत महात्मे जातात. म्हणून मदालसेमध्ये सांगितले, ओठे बा पुत्रा जाई तो तीर्थे रे हिंड. कशा करता, साधू आणि संत जेथे असती उदंड. त्या मानी पुन्हा त्यात निवड केली, त्या माझी आत्मज्ञानी जो कान बोले वितंड. आत्मज्ञानी असणारा आणि वितंडवाद न करणारा तो तू गुरु करी तुझा बुजविल प्रचंड. उठी तू तानू लिया रे जाई श्री गुरु शरण. देह भावी व्यापलासी तुझ शिकविल कवन. ही सगळी देहभावाने व्यापलेली असल्यामुळं त्यांना संतांनी कितीही डोकं फोडलं तरी त्यांनाच्या डोक्यात येणारच नाही, हे मदालस सुद्धा सांगते. जोपर्यंत देहभावाने व्याप्त आहे तोपर्यंत त्यांना कोणीही शिकवू शकत नाही. मग तीर्थयात्रेला जाण्याचा उद्देश सांगितला. तिथं संत मंडळी असतात, ते तीर्थामध्ये वास करतात, प्रपंचाला कंटाळलेले असतात. अनुताप आणि वैराग्य त्यांच्यामध्ये असल्यामुळं तीर्थाच्या ठिकाणी राहून मोठमोठ्या महात्म्यांचं श्रवण करण्याकरता गेलेले वैराग्यशील अजूनही काही साधक, उपासक, वारकरी तिथे राहतात. चातुर्मास साजरा करताना एका ग्रंथावरती 4-4 महिन्याचं चिंतन श्रवण करतात. म्हणून तीर्थयात्रेमध्ये जाऊन वास करावा. तीर्थयात्रेला जावं तर आम्ही संतांचं पार वाराय लागू देत नाही आणि 12-12 तासाच्या 24 तासाच्या लाईनी लावून देवाचं दर्शन घेतो. काय म्हणावं या अज्ञानी जनांना, अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती तयांची या चित्ती बोधकाईचा. परमार्थ करायला गेले या अज्ञानी माणसं तर त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी काय इच्छा राहील, बोधपीठ काय नको, त्यांना उद्धार नको, जन्म मरण चुकवायचं को डोक्यात येणार नाही. या प्रपंचाचा वेल मांडवावर जावा, याच्या करता देवादेव करतील, साधूला शरण जातील, परमार्थ करतील, भक्ती करतील. हा प्रपंचाचा वेल मांडवावर जावा आणि याच्या डोक्यात पडावा. नाही ते काय हे असं नाशिवंत मागत असतात का, आणि त्याला आशीर्वाद देणारे आमच्या सारखं गुरु बसलेले. वा, हे बघा भक्ती. हा अख्खा प्रपंच मुक्ती कोणी मागे ना, मोक्ष कोणी मागे ना, मुक्तीवरची भक्ती कोणी मागे ना, वैकुंठ प्राप्तीची इच्छा नाही कोणाला. सांगणाऱ्यांची गैरहजेरी, दुसरं काय. विद्यार्थ्यांनी गुरुजीला विचारलं, गुरुजी व्यासपीठ म्हणजे काय हो. गुरुजी म्हणले बाजरीचं पीठ, गव्हाचं पीठ, तसं व्यासपीठ. आता गुरुजी जर व्यासपीठाबद्दल गैरहजर असेल तर शिष्याला कसं काय, त्या विद्यार्थ्याला कसं काय व्यासपीठ कळलं. त्यामुळे सांगणाऱ्यांनी ते म्हणतात ते एवढं जरा जो अवजड आहे आणि ते यांच्या डोक्यावरून जाईल. मग आता हे इथं बसले ती सगळे त्या संत तत्वाचा अनुभव घेतलेली मंडळी बसलेली आहेत. जड आहे का होती, अवघड आहे का. म्हणून जावाय बापूच्या गोष्टी सांगत बसले का तुम्ही. कधी ना कधीतरी ज्ञानाचा भक्तीचा उद्योग त्यांच्या डोक्यात पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून का त्या व्यासपीठाचा वापर फक्त काही सांगण्याकरता करावा, अजिबात नाही करायला पाहिजे. अजिबात नाही. करमणुकी करता अनेक साधने आणि यांनी सुटून घेतलं. कसं, हा बापा लावायच्या हा बापा तुम्ही आपण लावतो त्यांच्या नावाला. यांनी आपल्याला समाज प्रबोधनकार म्हणून नाव लावून घेतलं. काय नाव लावून घेतलं. उद्या कोणी जरी सांप्रदायिक माणूस म्हणला हे तुम्हाला शोभत नाही महाराज, मग आम्ही कुठे महाराज आहे, आम्ही समाज प्रबोधनकार आहे. पुन्हा असो अवघड काम आहे. चला असो. या ठिकाणी नाथ महाराजांनी ज्या वेळेला तीर्थयात्रेला जाण्याचा उद्देश हा आपला भाग चालला होता. तिथे संत असतात, मग त्या संतांना शरण जाऊन
आणि आपल्याला मार्ग मिळतो, साधना मिळते. म्हणून त्यांनी ती मिळालेली साधना आता तिथे त्या शुलभंजन पर्वतावरती केली. आजही तिथे ज्या दगडावर बसून नाथ महाराज त्या ठिकाणी नामचिंतन करायचे, पाहिलं नसेल तर जाऊन पहा. त्या दगडाला कान लावल्यानंतर त्याच्यातून मग कसा आहे तो पहा, काय सामर्थ्य आहे पहा नामाचं, नामचिंतनाचं. त्याच्यामधून नामध्वनी ऐकू येतो आपल्याला. हो, ज्याच्यावर बसून. आणि तिथे एक वेळ त्यांच्या डोक्यावरती एक सर्पराज आले आणि त्यांनी अशी छाया धरली, ऊन लागतंय म्हणून. त्यांना भान नाही, ते आपल्या तल्लीनतेमध्ये आहेत, तन्मयतेमध्ये आहेत, नामचिंतनामध्ये दग्न आहेत नाथ महाराज. दुसऱ्या गुराख्यानं पाहिलं आणि त्यांना सांगितलं असं असं आहे. त्यावेळेला मग हा अभंग त्यांनी केला की आम्हा डंकू आला काळ, तव तो काळची झाला कृपाळ. भली ओळख झाली आता, चित्त मिनले अच्युता. देहीच फिटला संदेह, तव काळची झाला वाव. एका जनार्दनी भेटी, येणे जाणे खुंटली मोठी. हाच अनुभव जगद्गुरु तुकोबारायांना आला. सद्गुरू भेटले नाही त्याच्या अगोदर आलाय. काय सामर्थ्य असेल मागील त्यांची भक्ती जन्मजन्मांतराची. घोराड्या डोंगरावरती ज्या वेळेला 13 दिवस निश्चित पडू नये, काही खाणं नाही, पिणं नाही, काही नाही, भगवत पेटीच्या दर्शनानं व्याकुळ झालेले तुकोबाराय सर्पविंचू अंगावरती चढले आणि तरी सुद्धा हल्ले नाही. म्हणजे सर्पविंचू प्रत्यक्ष काळच आला होता, पण त्या काळाला सुद्धा घाबरले नाही. मग सद्गुरु कृपा झाल्यानंतर तर प्रश्नच नाही. तुका म्हणे काळ आणि आता करू न शक्य बळ, हे त्यानंतरचे उद्गार आहेत. पण सद्गुरु कृपेच्या अगोदर कालगतीवर मात केलेली या महात्म्यांनी. हीच गोष्ट वैकुंठवासी गुरुवर्य कोंडाजी बाबांबद्दल चरित्र जर वाचलं तुम्ही, मालिकेमध्ये दिलेलं आहे. लेण्याद्रीच्या गुंफामध्ये जाऊन भगवंताचं भजन करावं आणि त्या गुंफामधून बसत असल्यानंतर ज्या वेळेला गेले, एक वेळेला चिंतना करता जात असताना वाघ त्या गुहेमध्ये जाऊन तिथे बसलेला आहे. आपल्यासारखं म्हणलं असता काय कंडिशन झाली असते आपली, पण ते म्हटले बस भगवत स्वरूपच त्याला त्यांनी पाहिलं. कदाचित ती परीक्षाच असेल, तो खरंच वाघ नव्हता, भगवंतानंच त्यांची परीक्षा पाहिली असेल. पण नमस्कार केला आणि त्याच ठिकाणी त्या वाघाने काही न करता जागा खाली केली, निघून गेला, भजन करत बसले. हे त्यांच्या चरित्रातला भाग आहे, गुरुवर्य कोंडाजी बाबांच्या चरित्रातला. एकदा गोटीवरून जवळच एक गाव आहे, तिथे कीर्तनाला जाताना वाघाने साथ केली श्रीपाद बाबांची, चव्हाण बाबांची. भेटीला रस्त्याने काय अंधार काळा कुठं, त्याच्यामध्ये त्यांना त्या गावापर्यंत नेऊन सोडलं आणि त्याच्यानंतर गाव जवळ आल्यावर बाबाच त्याला म्हटले, बाबा ही माणसं तुमच्या वाघांपेक्षा बी लय वाईट आहे. हा खरंच ना, माणसं लय वाईट प्राण्यांपेक्षा. हे प्राणी मात्र पशुपक्षी कधी साठा करतात का? नाही. वाघाचं सांगतो तुम्हाला, हा वाघ एक शिकार केल्यानंतर त्याचं रक्त पिईल त्या प्राण्याचं आणि बाकीचं जे आहे ना ते खड्डा करून त्यात पुरून ठेवतो ते मांस, आणि जसं जसं वेळेला लागण भूक लागल्यावर तसं खातो. जोपर्यंत ती त्या ठिकाणी केलेले शिकार संपत नाही तोपर्यंत दुसरं जनावर मारत नाही. बरं का माणसांनो, प्राण्यांना सुद्धा केवढी बुद्धी आहे, साठेबाजी करत नाही. आणि आम्ही तुरीचा भाव वाढले का तुरीचे साठे करून ठेवतो. तूर गेली 125 रुपये 150 रुपये हो. कांद्याचं तरी काय तेच, कांद्याचं तरी काय तेच. अशा गोष्टी आहेत. म्हणून प्राणी मात्राकडून सुद्धा खूप शिकण्यासारखं आहे. महात्म्यांच्या जीवनामध्ये कॉमनली ही सगळी चरित्र घडलेली आहे. दुसरं उदाहरण सांगू निवृत्तीनाथ महाराजांचं. ज्या वेळेला ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करता चारी भावांना आणि त्यांचे आई वडील गेलेले असताना या प्रपंचाच्या गर्दीमधून त्यांना बाजूला काढून, मला या बोधाचा प्रचार प्रसार करायचा आहे, मला या नामाचा प्रचार प्रसार करायचा आणि जगतामध्ये अनेक जीवांचा उद्धार यांच्या हातून करायचा आहे. म्हणून त्या ठिकाणी तपश्चर्येला बसलेल्या गहिनीनाथांनीच मायावी वाघ निर्माण केला आणि यांची लेकरांची आणि आई वडिलांची ताटातूट झाली. निवृत्तीनाथ महाराज एका दिशेला गेले, ही तीन भावंड आणि विठ्ठल रुक्मिणी पंत एका बाजूला गेले. नाही सापडला निवृत्तीनाथ. नाईलाजानं शोध घेऊन नाही सापडल्यावर पुन्हा आपल्या घरी आळंदीला निघून गेले. पण निवृत्तीनाथ त्या ठिकाणी घाबरले नाही. वास्तविक वाघाला पाहून पळायच्या ऐवजी निवृत्तीनाथ वाघाच्या मागं पळतायत. हे साधारण गोष्ट नाही. त्यांना संकेत कळला असावा त्यांना
आणि त्यामुळं त्या वाघाच्या मागे गेल्यानंतर त्या वाघाने गुहेमध्ये नेऊन सोडलं. म्हणजेच गहिनीनाथांची भेट घडवून दिली आणि त्याचा परिणाम तो बोध त्यांना प्राप्त झाला अनादिकालचा. मग गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, गहिनी प्रसाद दातार, प्रसादे निवृत्ती दातार, प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेव तो जविले, ज्ञानदेव तो जविले, तो जविले, ज्ञानदेवा सार तो जविले, मच्छिंद्रानी बोल, मच्छिंद्रानी बोल, गोरखानी केला, मच्छिंद्राने गोरक्षासी केला, मच्छिंद्राने गोरक्षासी केला. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविले. अशा प्रकारचा तो बोध पुढे त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबारायांना दिला. माऊली ज्ञानोबारायांनी जगतामध्ये त्या ज्ञानाचा नामाचा प्रचार प्रसार केला. तसं तीर्थयात्रेच्या निमित्तानं नाथ महाराजांना जनार्दन स्वामींनी तीर्थयात्रा करायला का पाठवलं? तीर्थयात्रेच्या निमित्तानं या जनता जनार्दनांना त्या बोधाचं नामाचं वितरण करायला पाहिजे म्हणून. बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट, भ्रांती हे समोर गेले दिसू लागली वाट, नाचता प्रेम छंदे चालू लागलो सपाट, एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, न्यामज तेथवरी दाखवा दिनाचा सोयरा. तो बोध अनंत युगापासून अनंत कालापासून अनादिकालापासूनचा असणारा तो प्राप्त होण्याकरता संतांची परंपरा प्राप्त व्हावं लागते. त्या पद्धतीनं त्याचा विनियोग करण्याकरता हे नवनाथ जी आहे जी सुद्धा संपूर्ण भारतभर भ्रमण करायचे तीर्थयात्रेचं. आद्य गुरु शंकराचार्य यांनी सुद्धा ही तीर्थयात्रा करावी. पावसाळ्याच्या दिवसात चातुर्मास एका गावामध्ये कुठेतरी काढावा, तिथे ग्रंथांवर चिंतन करावं, अनुग्रह प्रबोधाचा विनियोग करावा. असं करीत तीर्थयात्रा करत या ठिकाणी आता नाथ महाराज सुद्धा निघाले. नाथ महाराजांबरोबर स्वतः जनार्दन पंत सुद्धा श्री गुरु सुद्धा आहेत आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा नाशिक त्र्यंबकेपर्यंत जाण्याचं बरोबर यायचं त्यांनी कबूल केलं आणि नाथ महाराजांबरोबर यायचं कबूल केलं. जनार्दन स्वामी निघाले आणि येता येता त्या ठिकाणी गोदा तीरावरती चंद्रभट नावाचा एक ब्राह्मणाचा आश्रम होता. त्या आश्रमामध्ये दोघांनी गुरु शिष्यांनी वस्ती केली. त्या ठिकाणी चतुश्लोकी चारी भागवत या ग्रंथावरती नाथ महाराजांनी पहिली टीका केली. जो श्रीमद भागवत आहे त्याच्यातला दुसरा स्कंद 90 श्लोक जो आहे तिथे 4 श्लोकांचं हे चतुश्लोकी चारी भागवत आलेलं आहे. त्याच्यावरती पहिली चतुश्लोकी चारी भागवत ही टीका कधी केली नाथ महाराजांनी? प्रत्यक्ष सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये गोदा तटावरती चंद्रभट नावाच्या ब्राह्मणाच्या पर्णकुटीमध्ये त्या ठिकाणी केली. आपण थोडस ग्रंथ संपदेबद्दल बोलू. नाथ महाराजांच्या त्या ठिकाणी त्यानंतर पंचवटीवरून ते गुरु शिष्य निघाले, त्र्यंबकेश्वराला आले. गोदावरीचं जन्मस्थान असणारा ब्रह्मगिरी डोंगर त्याला प्रदक्षिणा घातली. निवृत्तीनाथांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यांना अतिशय आनंद त्या ठिकाणी झाला. धन्य आजी डोळा स्वामी निवृत्ती देखिला, स्वामी निवृत्ती देखिला, स्वामी निवृत्ती देखिला. धन्य आजी डोळा स्वामी निवृत्ती देखिला, स्वामी निवृत्ती देखिला. निवृत्तीनाथांचं दर्शन केलं. त्यानंतर गंगा स्नान ब्राह्मण संतर्पण करून आटोपून नाथांना पुढील तीर्थयात्रेचा क्रम सांगितला. कशी कशी तीर्थयात्रा करत जायचं
आणि जनार्दन स्वामी त्या ठिकाणी देवगडाला निघून आले आणि नाथ महाराज आता तीर्थयात्रा करत निघालेले आहेत. या नाथ महाराजांनी जी काही ग्रंथ संपदा केलेली आहे त्याच्या संबंधाने सांगायची माहिती ती अशी, त्यांचा एकनाथी भागवत हा अतिशय उत्कृष्ट असा एक ग्रंथ आहे. नाथ महाराजांनी पहिल्यांदा ज्ञानेश्वरीचं जे संशोधन केलं त्यानंतर हा एकनाथी भागवत तयार झाला. संशोधन कसं केलं की नाथ महाराजांना प्रत्यक्ष माऊली ज्ञानोबारायांनी स्वप्नामध्ये जाऊन साक्षात्काराने सांगितलं. साक्षात सांगितलं. काय सांगितलं? श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात सांगितली मात मज लागे, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. काय सांगितलं? अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली, येवोनी आनंद स्थली काढवेगी. ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरी, तव नंदिके माझारी देखिले द्वार. एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले, श्री गुरु भेटले ज्ञानदेव. नाथ महाराज पैठण क्षेत्रावरून साक्षात्कार झाल्यानंतर आळंदीला आले. आल्यानंतर म्हणून तो जो पार आहे ना, महाद्वारातून प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला आळंदीला माऊली ज्ञानेश्वरांच्या समाधीच्या समोर आपण प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला हैबत बाबांची समाधी आहे. त्याच्या पुढे पार आहे, त्याचं नाव एकनाथ पार आहे. तिथे नाथ महाराज बसले. मग तिथून पुढे मग तिथे त्या ठिकाणी त्यांना तो साक्षात्कार झाला. आणि मग ज्या सिद्धेश्वराच्या मंदिराच्या समोर नंदी आहे, माऊलींनी त्या नंदीला बाजूला करून समाधीला गेले होते. उठविला नंदी शिवाचा ढवळा, समाधी वर्णनामध्ये प्रकरणामध्ये विषय आलेला आहे. आणि मग तिथे गेले. किती वेळेला माऊलींनी त्या ठिकाणी समाधी घेतलेली आहे? त्या समाधी स्थळी अष्टोत्तर वेळा साधिनी समाधी, 108 वेळा 108वी समाधी माऊली ज्ञानोबरायांची आता आळंदीत आहे. हा, किती अवतार झाले माऊली ज्ञानोबरायांचे, पण प्रत्येक ठिकाणी अवतार झाल्यानंतर आणि समाधी घ्यायला कुठे आलेले आहेत ते तिथे आले. 108 वेळेला समाधी घेतलेली आहे तिथे आळंदीमध्ये सिद्धेश्वराच्या मंदिराच्या बरोबर तिथे खाली. तर तो तिथून नाथ महाराज म्हणजे मी गेलो आणि तो नंदी बाजूला केला, तिथून ते द्वार होतं, तिथून आतमध्ये गेलो आणि मला माऊली ज्ञानोबरायांचं दिव्य स्वरूपामध्ये दर्शन झालं. त्यांच्या बरोबर त्यांची जी काही ती ज्ञानेश्वरी आहे, त्यांनी दिलेला आदेश मी शिरसावन्य मानून पुन्हा आलो. आणि मग म्हणजेच त्यांचा अनुग्रह त्यांच्यावरती झाला. ओम नमो ज्ञानेश्वरा, जो आपण म्हणतो की नाही, ओम नमो ओम नमो ज्ञानेश्वर, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. मग नाथ महाराजांना अनुग्रह माऊली ज्ञानोबरायांचा का जनार्दन स्वामींचा? अभंगता इतिहास आहे. तुमचा अनुग्रह लादलो. कोणाचा अनुग्रह? नाथ महाराजांना. कोणाचा अनुग्रह? जनार्दन स्वामींचा का
माऊली ज्ञानोबरायांचा. कोणाचा काय माहिती, हे बरं आहे बुवा, काय माहिती असं कसं काय. ही पा नाथ महाराजांना अनुग्रह ज्ञानाचा, एवढं मला माहिती. अरे ज्ञानादेव तू केवलम. मग जनार्दन स्वामींच्या ठिकाणी जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा अनुग्रह नाथ महाराजांना, आणि ते ज्ञान म्हणजेच ज्ञानदेव. एवढं सोपं आहे. ज्ञानदेव म्हणजे काय? ज्ञानादेव तू केवलम म्हटले नाही, म्हणून नाथ महाराजांनी अभंग केला माऊली ज्ञानोबरावर. अभंगाची रचना खूप सुंदर आहे. ज्ञानदेव असं ते बरोबर येते. ज्ञानदेव चतुराक्षरी जपतो करी सर्वज्ञ. इकडं ज्ञा आणि इकडं विज्ञा, दुसऱ्या टुकड. ज्ञानदेव चतुराक्षरी जपतो करी सर्वज्ञ. ज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा. ज्ञाता ज्ञेय होय निजांगे ऐसी प्रतिज्ञा. ज्ञानाग्नीने पापे जळती ही ज्यांची आज्ञा. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. द्रौपदी आता ज्ञानदेव इकडून बी आणि न्याय इकडून बी, आणि दुसऱ्या चरणामध्ये न आला. नर रूपे विष्णू अवतरला भगवान. न अशी रचना. देनी तिसऱ्या चरणात इकडे बी दे, इकडे बी दे. वनी सुरुवात इकडे, वनी दे. काय रचना आहे. आम्ही बी काव्य करतो. र प्लस ट इक्वल टू हिंगण भेट. यमक जुळत झालं आमचं काव्य. त्या काव्यामध्ये काही भावही नाही आणि काही अर्थही नाही. पूर्वीच्या काळामध्ये कविता होता ना, खूप सुंदर कविता होत्या, खूप सुंदर. शर आला तो धावून आला काळ. विव्वळला श्रावण बाळ. ये राजाच्या श्रवणी करुणावाणी. हृदयाचे झाले पाणी. त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी शोकाकुल झाला द्रुमनी. हे आई असवे अनोनी नयनी. तो बदला अशा प्रकारचे पूर्वीच्या काळामध्ये बाकी त्याला अर्थ होता, त्याच्या मागे एक भाव होता. आणि आताच्या कविता काय सांगायचं बाबू. सोनुली काय या बाई या आणि बघा बघा कशी माझी बसली बाई या. या कविता आताची काय कविता, काय त्याला अर्थच नाही. काहीतरी नुसतं यमक जोडवायचं झाल्या कविता. पहिल्या सुरुवातीच्या कविता किती सुंदर कविता होत्या. यथार्थ चित्र आपल्या समोर उभ्या करायच्या. यथार्थ जसं ते वानाटिरक होते. त्यांनी एका पक्षिणीला बाण मारण्याचं दृश्य एवढं सुंदर चित्रित केलेलं आहे. क्षणोक्षणी उठे उडे परिबळे बापुडी. काय काव्य आहे बापरे. तशा प्रकारचं काव्य नाथ महाराजांना स्फुरलं. आणि मग त्यांनी पहिलं त्या ठिकाणी हा जो एकनाथी भागवत असा हा ग्रंथ लिहिला. याच्यातले पंचाध्यायी भागवत तिथे पैठणमध्येच तयार झालं. आणि त्यांचे शिष्य होते आणि ते त्या ठिकाणी पंचाध्यायी भागवत घेऊन हस्तलिखित प्रत त्याच्यावरून लिहिलं त्यांनी. आणि ते नित्य पाठामध्ये ठेवलं. आणि तो त्यांचा शिष्य काशीला गेला होता. कोणाचा? नाथ महाराजांचा. आणि गंगेचं स्नान करून गंगेच्या तटावरती त्या भागवताचं त्याचा नित्यपाठ करत असताना तिथले धर्ममार्तंड असणारे ब्राह्मण आणि आपलं त्या ठिकाणी वेद पठण करत बसलेले असताना उच्च स्वरामध्ये एकनाथी भागवताचा पाठ करणारा, प्राकृत भाषेमधलं वाङ्मय म्हणणारा, उपासना करणारा हा ब्राह्मण पाहिल्यानंतर ते सगळे धर्ममार्तंड त्याच्या जवळ आले. म्हणे काय वाचतोय तू? ब्राह्मण आहे ना, वेद उपनिषद वाचायचं सोडून कोणी केला हा प्राकृत ग्रंथ? म्हणजे आमचे गुरु आहे संत एकनाथ महाराज, पैठण क्षेत्रात राहतात. कोणत्या जातीचे? ब्राह्मण आहे. ब्राह्मण आहे, तुम्हाला लाज वाटत नाही? गुरु तसा तुम्ही बी तसे प्राकृत मध्ये ग्रंथ करता. काही पोटापाण्याची चिंता आहे का? यांचा पोटापाण्याचा परमार्थ कोणता? या पाठोड्यांचा बाकीच्या. त्यामुळे ते म्हणले
तुम्ही आपल्या धर्माची काही ठेवलीच नाही बाकी. यांच्या पोटावर गदा आली ना, मग अजिबात नाही म्हणायचं नाही. त्याला उचललं त्यांनी ते साहित्य घेऊन त्यांच्या धर्म मार्तंडाकडे नेलं. पहा म्हणे पैठणमध्ये कोणतरी एक ब्राह्मण आहे एकनाथ नावाचा, त्यांनी प्राकृतमध्ये एक काव्य केलेलं आहे आणि हे असे येडे नावाला लावलेत दादाला आणि त्यांना तिथे निष्ठा ठेवून ते वाचन करतात. कसं होईल आपल्या धर्माचं? मग त्यांनी ऑर्डर दिली, नाथांना बोलवून घ्या. बोलवलं नाथांना. नाथाला धर्मबदल करत नाथ महाराज काशी क्षेत्रामध्ये पोहोचले. पोहोचल्यानंतर त्यांनी ऑर्डर दिली, आत्ताच्या आता हा तुम्ही तयार केलेला आहे इथे काही भागवत ग्रंथ आहे, तो त्या ठिकाणी उरलेलं सुद्धा आणायला सांगितलं होतं. काही निरोप दिला होता, उरलेलं लिखाण लिहिलेलं असेल ते सगळे घेऊन आले नाथ महाराज आणि तुमच्या हाताने स्वतः गंगेमध्ये हा बुडवायचा. धर्म मार्तंडाने ऑर्डर दिली. जशी ऑर्डर दिली होती माऊली ज्ञानोबरायांना, तशाच पद्धतीची ऑर्डर दिली. नाथ महाराजांना जसं जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा बुडवण्याची ऑर्डर रामेश्वर भट्टाने दिली होती, त्याच पद्धतीची ऑर्डर त्या ठिकाणी दिली. नाथ महाराजांनी ईश्वरी इच्छा म्हणून बलियसी म्हणून गंगेमध्ये तो आपला ग्रंथ मोठ्या कष्टानं सायासानं तयार केलेला तो गंगेमध्ये बुडवला. परंतु भगवान परमात्मा त्या ठिकाणी बालरूपाने जसा येऊन तुकोबारायांची गाथा आणून दिली तशी गंगा मैया प्रगट झाली. तो ग्रंथ वरती आणून दिला. तेव्हा या ब्राह्मणांचे डोळे उघडले आणि नाथ महाराजांना ते शरण गेले. असा एकनाथी भागवताचा इतिहास आहे. त्यानंतर भावार्थ रामायण लिहिलं. त्यावेळेला युद्धकांडापर्यंतचा भाग आला. नाथ महाराजांना आता देह ठेवायची वेळ झाली. त्यावेळेला म्हणले आता उरलेलं कोण लिहिल? वास्तविकता आता ते पूर्ण करून ते जाऊ शकत होते, स्वेच्छामरणी होती भीष्माचार्यांसारखे, पण म्हणले नाही, आपल्या शिष्याची कीर्ती वाढवायची म्हणून त्यांनी सांगितलं माझ्या माग माझा हा गावबा लिहिल. गावबा म्हणजे निस्ता खराड असणारा असा हा ग्रस्त. काही त्याला शब्दाचं ज्ञान नाही, काही परमार्थाचं ज्ञान नाही, पण संत सेवेचा परिणाम काही गावाने झाला होता. आणि अक्षरशः त्याने उरलेलं ज्या वेळेला भाग लिहिला, आजही त्या ओव्या निवडता येत नाही. गाववाने केलेल्या कोणत्या, एकनाथ महाराजांनी केलेल्या कोणत्या नाही निवडता येत. असा भाग आहे. भावार्थ रामायणासारखा ग्रंथ लिहिला. चतुश्लोकीचारी भागवत. हस्तामलक टीका. हस्तामलक म्हणजे एक मुकवत असा 8 वर्षाचा मुलगा. आणि आद्य शंकराचार्य दक्षिणेकडे ज्या वेळेला त्यांच्या घरी ओम भिक्षांदेही म्हणत गेले, हस्तामलक त्यांच्याबरोबर संवाद करू लागला. अध्यात्माचे ओम कथमिदम कथस्य जातम दोघांचा संवाद झाल्यावर आई वडिलांना वाटलं हा कोणीतरी बाबा आहे, योगी आहे, अवलिया आहे. आमचा मुलगा 8 वर्षापर्यंत बोलत नव्हता, आता बोलायला लागलं. पण त्या मुलाने सांगितलं, आई बाबा मी 3 वर्षापासूनच बोलत होतो, पण मुद्दाम मी मूक झालो, कारण प्रपंचाबद्दल काय बोलायचं. आज मला योग्य बोलणारा मला त्या ठिकाणी मिळाला म्हणून मी आज हे बोलायला लागलो. आणि त्यांचा जो संवाद आहे तिथे आद्य शंकराचार्य आणि त्या हस्तामलकाचा तो संवाद हस्तामलक टीका या नावानं श्री संत एकनाथ महाराजांनी छोटासा ग्रंथ लिहिला. हस्तामलक टीका. शुकाष्टक लिहिलं, आनंद लहरी लिहिलं, रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ लिहिला. रुक्मिणी स्वयंवर म्हणजे रुक्मिणीच्या स्वयंवराचं नावाला वर्णन आहे. सगळे साधकाची अवस्था त्याच्यामध्ये आहे, साधकाची मुमुक्षुता त्याच्यामध्ये झालेली आहे. रुक्मिणीनं जेव्हा वेद लागला कृष्ण भगवंताच्या स्वरूपाचा, त्यावेळेला त्याच्यामध्ये ओवीला आलेला आहे. तिचे असे अष्टसात्विक भाव जागृत झाले. ते प्रेम तिच्या हृदयामध्ये मावेना, ते प्रेम ओसंडून बाहेर वाहू लागलं. अंग झाले रोमांचित, शरीर चळचळापै कापत, कंठ झाला सद्गदित, पडे मूर्छित धरणीये. एक म्हणती धरा धरा, एक पल्लवे घाली ती वारा, एक म्हणती हे सुंदरा, कृष्ण कीर्तीने झडपिली. काय आहे ही अवस्था? भूताटकी काय? घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजायचं काम कोण करील? तुमचं डोकं पोचत नाही का? बसा. गुरुवर्या कोंडाजी बाबांना बागडवाडीमध्ये आणलं होतं काही दुष्टांनी, की ह्या गावामध्ये पारगावामध्ये हे काय चालतं, ते कोण गोटीचे बाबा येतात आणि अंगात आणतात, ते तुम्ही सांगा ते खोटं आहे म्हणून. कीर्तनाला सर्व आमच्या तिकडचे लोक गेले होते, त्यांच्याकडून अनेक माळकरी होते आमच्या गावामध्ये बाबांचे. कोंडाजी बाबांनी सांगितलं चुकीचं कधीच सांगणार नाही, कीर्तनातून सांगितलं ते करतात तेच बरोबर आहे, तुम्हाला करायचं असेल तर करा, अगर करू नका, नाव ठेवू नका,
ते भगवत प्रेम आहे शुद्ध आणि त्याची ती अष्टसात्विक भावाची अवस्था आहे हे स्पष्टपणे प्रतिपादन केलं कोणी? कोंडाजी बाबांनी. मामासाहेब दांडेकरांना गोठीमध्ये बोलावण्यात आलं. याच संबंधाने त्या ठिकाणी वाद तयार झाला होता परिसरामध्ये आणि बाबांची आणि त्यांची पहिली गाठ स्टँडला घडली. मामासाहेबांना बाबांनी सांगितलं, मामासाहेब मी तुमची कीर्तन प्रवचन ऐकतो, तुम्ही मला ओळखत नसाल पण ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेमध्ये तुम्ही अष्टसात्विक भाव सत्य आहेत आणि याचं वर्णन केलेलं आहे, तेव्हा हे खोटं आहे असं सांगवायला तुम्हाला बोलवलेलं आहे इथल्या मंडळींनी, तुम्ही याच्यावर काय बोलणार आहेत आज रात्री? म्हणले मला काय त्यांनी ऐकत घेतलं नाही, ही गोष्ट सत्य आहे, मी ज्ञानेश्वरीत मांडलेली आहे तीच सांगणार आणि स्पेशली नाची टाळी पिटी प्रेमे अंग धरणी लोटी असा त्या अष्टसात्विक भावाचं वर्णन करणारा अभंग आणि मामासाहेबांनी त्याच्यावरती कीर्तन केलं. गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत यांनी त्या ठिकाणी एका ठिकाणी आपली तारीख त्यांची घेतली होती औरंगाबादच्या साईडला साधकांनी आणि त्यांना सांगितलं होतं या अभंगावर चिंतन आम्हाला ऐकायचे, नाचे टाळी पिटी. त्यावेळेला त्यांनी यथार्थपणे अष्टसात्विक भावाच्या वर्णनाला त्या ठिकाणी कायलं म्हणले शास्त्र आहे ते आणि भगवंताचं प्रेम आहे. मग तुम्हाला जरी या बातम्याबद्दल आदर आहे तर तुम्ही का नाही विचारलं त्यांना कधी काही काय आहे म्हणून? राजगुरुनगरला तिथे त्या ठिकाणी आपली बहिरवाडी आहे, तिथे ज्या वेळेला पहिल्यांदा आम्ही गेलो 35-35 वर्षापूर्वीचा काळ आहे आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी कीर्तन झाल्यानंतर कीर्तनात हा विषय मांडल्यानंतर जुनी मंडळी 70 वय असणार 60च्या पुढची वय ते म्हणले तुम्ही सांगितले हे बरोबर आहे पण आज ते शक्य आहे का? आणि जर शक्य आहे तर मग कोंडाजी बाबांना ते माहित नव्हतं का? त्यांनी आम्हाला का नाही सांगितलं? याचं उत्तर तुम्ही काय देणार? मी सांगितलं त्यांना उत्तर, म्हणलं पहा गुरुवर्य कोंडाजी बाबांना त्या गोष्टीचा अनुभव होता. कीर्तनामधून त्यांची अवस्था व्हायची, डोळ्यामधून घळघळ अश्रुधारा कळवळलेला अंतकरणाने बोलायचे, हे तर तुम्ही पाहिलंय ना. मग तुम्हाला का नाही मिळालंय? तुमचं तुम्ही पहा. त्याचं कारण तुम्हाला का नाही मिळालं? तर गुरुवर्य कोंडाजी बाबांना साधूबाबांनी त्या ठिकाणी भजन कीर्तन करण्याचा अधिकार दिला पण नामाच्या बोधाचा विनियोगाचा अधिकार न दिल्यामुळं त्यांनी ते कोणाला सांगितलं नाही, एवढाच विषय. पण त्यांना त्या गोष्टीचा अनुभव होता, हे पुरेपूर सिद्ध झालं. तेव्हा आजही आपल्या अंतकरणामध्ये काही इल्मिश त्या संबंधानं असेल तर नाथ महाराजांवर तुमचा जर भरोसा असेल तर एकनाथी भागवतामध्ये 2रा अध्याय 40वा श्लोक, 3रा अध्याय 31-32 श्लोक वाचा, 14व्या अध्यायाचा 23वा श्लोक वाचा, नोट डाऊन करा आणि तुम्ही कोणत्याही महात्म्याला विचारा ज्यांच्यावर तुमची श्रद्धा असेल. असं काही नाही की आम्हालाच विचारा आम्हालाच माहिती दुसरं कोणा, असं अजिबात वाटत नाही. आणि ते परिवर्तन करणारा विषय येतो. हे इथे एवढी मंडळी बसलेत, हे कशामुळे बसलेली आहेत मलाच माहिती नाही. माझ्याकडं कलाही नाही कोणत्या प्रकारची, ना स्वर ना ताल, कशाचंही ज्ञान नाही. कथेचे मी कथा बघून सांगतोय, कथा सुद्धा पुरेपूर मला सांगता येत नाही. पण एक मात्र गोष्ट नक्की आहे, जे ती काही साधनेची नामसाधनेची जी रीत आहे, नामसाधनेचा अनुभव आहे, हा या इथे बसलेल्या मंडळींनी घेतलेला आहे. त्यांना तेच पाहिजे, त्यांना तेच पाहिजे, दुसरं त्यांना आवडत नाही, दुसरं आवडत नाही, हे बी लक्षात असू द्या. ते जर असलं तर एवढी उपस्थिती कायम स्वरूपी राहू शकते, कायम 8 दिवस, पहिल्या दिवसाला ही एवढी उपस्थिती असते. याचं कारण काय? याचा शोध कोणी कधी घेतला नाही. कुठे बी शोध घ्या. यथार्थ परमार्थ, खरा जो परमार्थ आहे तो नीट समजून घ्या. सो आपली वेळ झालेली आहे, या ठिकाणी आपण थांबूया. तुम्ही म्हणता का म्हणजे अवघारण नाही तर झालं, तुम्ही म्हणता हो, पटकन.
रंग रंगी रंग राशी रंग शांती ब्रह्म श्री संत एकनाथ नाथ महाराज की जय आता विश्वात्मके देवे येने वाग्यज्ञे तोषावे तोषोनी वजदावे पसायदानहि जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परी पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जीवांशील तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो का चला कल्पतरूंचे आरवत चेतना चिंतामणीचे
दृष्टादृष्टविजये होवावे जी एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो आ होईल दान पसारो ये वरे ज्ञान देवो सुखिया झाला ये वरे ज्ञान देवो सुखिया झाला ये वरे ज्ञान देवो सुखिया झाला हरि ओम शांती शांती शांती. आजच्या या संत एकनाथ महाराजांच्या कथा प्रसंगी आजचे कीर्तनकार हरिभक्त